विठोबा विठोबा पायीची विठ कैबा मी होईना विठोबा पायीची विठ कैबा मी होईना विठोबा पायीची विठ कैबा होईना विठोबा पायीची विठ कैबा मी होईना 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 हे विठोबा पायीची विठ कैबा मी होईना 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 वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन त्रिवेणीये 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 स्नान करीन तरी मी विठ नवेन विठोबा पायीची विठ कैबा मी होईना विठोबा पायीची विठ कैबा होईना विठोबा पायीची विठ कैबा मी होईना कोल्हापूर यात्रे जाईन महालक्ष्मी पायीन यात्रे जाईन महालक्ष्मी पायीन विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी स्नान करीन तरी मी विठ नवेन विठोबा पायीची विठ कैबा मी होईना विठोबा पायीची विठ कैबा मी होईना विठोबा पायीची विठ कैबा मी होईना मातापूर यात्रे जाईन श्रीशैल शिखर पायीन यात्रे जाईन श्रीशैल शिखर पायीन अब्जग तीर्थी विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईना 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 मस्तकावर नाही मागितलं काही विठोबा पायीची वीट कैबा मी होईन तू इकडे ये इथं सगळंच मिळतं क्या गा रहे हो यार अपनी तान में धुन धाम में अबे सुनने वाले हंस रहे सुनते न ये कान में अब तो समझ जाना पगले यह चीज यहाँ चलती नहीं वैसे ही चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से हिलता नाही संत म्हणतात राष्ट्रसंतांची बरखा आहे ते म्हटलं आपलंच द्यायचं पण आपल्या भांडवलात काय ताकद आहे संप्रदायाची तू तिकडे काय कंबर आलो तू झुंबराबर झुमशराबी तुझ्या बरोबर आमची खराबी तू इकडे ये तिकडे नाही बजा बांगो बांगो अरे बांगो ना इकडे काही लोकांना सवय तो काय म्हणे त्याशी कोंबड्याची परी ते नुसते उकरत चालतं असे कोंबडा तो कोंबडा कसा उकरतो तो उकरडा त्याला वाटतं माझीच खूप मजा आहे रे ऐक तू तुझी काय मजा आहे तुझा मतदार तुझ्या पाठीमागे नाही सगळे पिलं निघून जातात कोई बिल्ली ले गई कोई चिल्ली ले गई सब हो गए बाटाबाट त्याची काही लोकांची अवस्था आहे मला इकडं मिळेल मला इकडं मिळेल तू इकडे ये तुला इथं सगळं मिळेल अरे राक्षसिनीला मातृत्व देणारा जगाचा मालक किती कृपाळू आहे तू काय बाबा कोणाकडे रडगाण गात ऐसे दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो परिते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले हो बहु जाचिले दुःख भोगिले किती कृपाळू त्याची इतकी कृपा जाणवतच नाही कोणाकडे तुकोबरे म्हटले तू कृपाळू आहे अशा कृपाळू देवाचा दिनांबद्दलचा मूळ स्वभाव काय तो मूळ स्वभाव जगद्गुरु तुकोबराय बोलतात अभंगाच्या दुसऱ्या
हे ओझच आहे, देवावर सोडलेलं आहे फक्त. आता तुम्ही यांना जर पाहिलं ते बाबा आता उदगीरवरून आले, आता या तुमच्या सप्ताहाच्या आधी उदगीरून आले, माझ्या कीर्तन आलेले तुकाराम भाऊ सोबत. कुठं भाऊ ते शिर्डीला, शिर्डीच्या जवळ हा चांदगिरीला. तिथं कीर्तन केलं, दोघी होते, कैलास भाई होते, महाराजही होते. ते कीर्तन करून या सप्ताहाला आले. संस्थाही आहे त्यांची सुंदर, सगळंही. तर कैलास भाऊंचा सकाळ संध्याकाळ प्रवास, आम्ही प्रवास, दिवस थंडीचे, पाणी बदलतं, दिवस बदलतो, वारा बदलतो, ठिकाण बदलतं, माणसं बदलतात, तरी आवाजातली ऊर्जा, हातातली ऊर्जा साधी गोष्ट आहे. आमच्या ओंकार भाऊंच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला मागे. हो, अपघात झालं म्हणजे अपघात झाला, वडिलांना हॉस्पिटलला सोडलं, माझं संभाजीनगरला कीर्तन वाजवायला आले. तरी असं जाणू दिलं नाही. कीर्तन झाल्यावर मला माहिती पडलं, तिथली मंडळी सांगायला लागली. काय कृपा असते साधकावर. वा, दोन्ही गोष्टी मग फार म्हणजे वारकरी संप्रदायात आहेच, पण उपसरपंच सुद्धा आहे, गावची सेवा करते. वा, चांगलं आहे, चांगली जबाबदारी आली त्यांची. मला एकदा आमदार वाटतं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय हरकत आहे चांगल्या लोकांनी अपेक्षा करायला. चांगलं आहे, मला आनंद वाटला. पण ही कृपा आहे. हे ओझ एकदा त्याच्यावर सोडलं ना, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवार हे नारायण. आपण कोण्याच परिस्थितीत असं गैरसमज करून घेऊ नका की मी करतोय. जगाचा मालक, त्यांचा भारवाही माता, करी योगक्षेम चिंता. आपलं कोण ऐकणार आहे या जगात. आपण काय करू शकतो. हे सगळं वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभव प्रलयस्थानम निदानम बीजमव्ययम. देवाचं अस्तित्व आहे. नतत भास येते सूर्यो न शशांको न पावका. सूर्याने अख्खं जग प्रकाशित करावं म्हणून कोणी सूर्याला पाहायला बॅटरी चमकू नये. सूर्य सूर्याच्या प्रकाशात दिसायला स्वसंवेद्य आहे. जेवण झाल्यावर हात धुणारे सगळेच आहे, पण जेवण झाल्यावर जीभ धुणारा अजून पैदा व्हायचा या भूमीवर. ती ज्ञानी आहे, तिला लवलेश नाही कोणाचा. तशी काही जगामध्ये स्वसंवेद्य शक्ती आहे. त्यामध्ये परमात्म्याच्या शक्तीला कोणी अधिष्ठान बनू नये. तो स्वसंवेद्य आहे, तो जगाला प्रकाशमान करणार आहे. तुम्ही त्याच्यावर वजन घाला. हे आपलं सोडून द्या, आता त्याच्यावर सोडायचं. मग त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. कोणाचं वाहलं, कोणाचं ओझं घेतलं असं जर तुम्ही मला विचाराल तर मला तुकोबरींच्या जीवनातला प्रसंग खूप चांगला आठवतो, जो सगळ्यांना माहिती आहे. फक्त थोडासा स्पर्श करून देतो आपल्याला. जगद्गुरु तुकोबरेंचं जिजाबाईचं जेव्हा जेव्हा भांडण व्हायचं, जेव्हा जेव्हा बोल असाल काही व्हायची, तुकोबरेंकडून तो प्रतिस्पर्धी म्हणून बोलायचं नाही तुकोबराय, पण जिजाबाई मात्र बोलत राहायच्या. आणि ते बोलणं चालू राहिलं की तुकोबरेने आपल्या विना उचलावा, घराच्या बाहेर पडावं, निघून जावं. बाप कुठं तरी जातोय हे पाहून भागीरथीने लगेच चिपण्या आणाव्या आणि तुकोबरेंच्या हाती द्यावा. घ्या बाबा. तुकोबरेने घेऊन निघावं ते भंडाऱ्यावर, भामचंद्रावर. आता जिजाबाईचं नेहमीच 2 दिवस झाले की येतील, दिवस गेला की येतील, 3 दिवस झाले की येतील. एकदा असं घडलं 10 दिवस झाले तरी तुकोबरे आले नाही. 10. तशी वेळ संपते. मला 2 चिठ्ठ्या आल्या पिंगड्याच्या. पण मी म्हणतो, पण ऐका, मला अभंग सांगायचंय तुम्हाला, ऐका. 10 दिवस गेले तुकोबरेंचे तरी तुकोबरे घरी येत नाही. काळजी वाटायला लागली. भंडारा पाहला, भामचंद्र पाहलं, गोराडेश्वर पाहलं, काही दिसत नाही तुकोबरे. सखी आली की तुकोबरेंच्या पत्नीनं अर्थात जिजाबाईंनी सांगावं, सखी बघ माझ्यावर राग धरला. इतका राग धरायची काही गरज. पोरीला आठवण येते घरात. आता मी कशी राहू एकटी, माझं मन नाही हो लागत, घर खायला उठतं मला. बरं आहे माझं तोंड थोडंसं फाटकंय बोलायला, पण इतकी मी चुकीची आहे की तुकोबरांनी इतका राग धरावा. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या पदरी बांधले भिकाऱ्याच्या. फुटकाची विना त्याला 2 तार करिये रजार पंढरीच्या.
श्री रझार पंढरीच्या दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान मान दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली देवा तुझा माझा अरे वैरागा दुःखाचे डोंगर दाखवीसी बडे बांधुनिया देसी काळा ओ देवा रे काय तुला आम्हाला बघवत नाही का रे घरात तर काही ठेवलं नाही निदान दोघांमधलं तरी अंतर वाढवू नको बाबा रडायचे जिजाबाई शेजारणीला आपला भाव सांगावा आपली मैत्री सांगावी आपल्या मनातलं दुःख सांगावं म्हणतात जिजाबाई सुद्धा सांगायची शेवटी स्त्री आहे महाराज पण प्रचंड प्रेम तुकोबरायांवर इतकं प्रेम एका स्त्रीनं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करावं हे जरी कळून घ्यायचं असेल तरी तुम्हाला गाथा वाचावं लागेल तरी तुम्हाला तुकोबरायांचं चरित्र वाचावं लागेल त्याशिवाय प्रपंच पूर्णतेला जात नाही महाराज जिजाबाईंनी गरिबीत प्रेम केलं कोण थाटेव प्रपंच ज्या घरातलं पोरग दुष्काळात मेलं तिथं कोणी प्रपंच थाटेल 14 गावची महाजनकी गेली तुकाराम शेठ म्हणणारी लोक तोंडावर शिव्या घालायची तिथं बाई प्रपंच थाटेल दावणीचा बैल मेला डोळ्या समोर तिथं बाई एखादी प्रपंच थाटायला जाईल अरे बायको मेली तिथं कोणी म्हणेल मी यांच्या बरोबर लग्न करते यांच्यासोबत प्रपंच थाटते चेष्टा करायची नवऱ्याची इतका भगवत भक्त मालक पंढरीची वारी करणारा मालक विणावादन करून समाजाची जनजागृती करणारा मालक रात्रंदिवस तुका म्हणे येथे भजन प्रमाण श्री विठ्ठलाच्या भजनाशिवाय जीवनामध्ये क्षण विसावा नाही इतका देखणाजीचा मालक पण तरी माणसं शिव्या घालायची शिव्या घालणाऱ्या माणसासोबत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तुकोबारांसोबत कोणी थाटला असता प्रपंच आपल्याला एकच बाजू माहिती जिजाबाईची ती फाटक्या तोंडानं बोलत होती देवाला तिची आतली बाजू शोधा काही माणसं तोंडाने फाटके पण मनानं कोळ्या हृदयाचे अंतःकरण त्यांचं स्वच्छ आहे म्हणून एखादा बोलायला जरा फटकळ असेल असा गैरसमज करून घेऊ नका त्याच्या मनात काळ आहे आपली आई रागानं बोलते मनात काय काळ असतं गोड बोलून मनात काळं ठेवून आपलं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यापेक्षा रागाचे डोळे रागाचं तोंड आयुष्यभर पा आई वडिलांचं रागानं आलेल्या तोंडातले शब्द रागानं पाहिलेल्या डोळ्यातली नजर पण अंतःकरणात शिरा आईच्या बापाच्या अंतःकरणात कुठलं राग शोधून सुद्धा सापडत नाही काय माणसं दिसायला कोडी अंतःकरणात निर्दयी आहे त्याची काय माणसं तोंडानं फाटकी पण अंतःकरण मात्र प्रेमळ आहे जिजाबाई बोलायला होत्या फटकळ पण प्रेम तुम्हाला काय सांगावं जिजाबाईनीच करावं प्रेम तुकोबरायांवर आम्हाला शार येतात महिपती महाराजांनी लिहिलेलं तुकोबरायांचं चरित्र वाचलं की इतकं गोड आहे प्रकरण चला वेळ नाही आपल्याला 10 दिवस गेले ना 11वा दिवस उजाडला पहाट झाली आणि कानावर आवाज आला उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिनला उठा सकळ जन उठिले नारायण आवाज आला हा आवाज कोणाचा आहे शेजारीन पडत आली जिजे अगे जिजे ये बाहेर लवकर अगं बघ कोणाचा आवाज येतोय कोणाचा आहे हो तुकोबारांचा आवाज आहे हो त्यांचाच आहे आवर लवकर भंडाऱ्यावर आवाज येतोय हा बरोबर पीठ दे तुझ्या घरचं उसनं 3 भाकरीचं पीठ घेतलं भाकरी बनवल्या थंडगार पाण्याचं मडकं घेतलं निघाले जिजाबाई कुठं असं म्हणतात भागीरथी सोबत घेऊन निघाल्या कुठं म्हणतात एकट्या निघाल्या
पाय चप्पल नाही, वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी. सिंधुताई सपकाळी कविता म्हणायची. प्रवास माणसांचा काट्यांवर असावा, काट्यांवरचा प्रवास इतका करावा की एक दिवस काट्यांनी म्हटलं पाहिजे तुम्ही या, आप चलना सीखो हम झोकना सीखते हैं, आम्ही टोचणार नाही, तुमच्या स्वागताला आम्ही तयार आहे, तुम्ही या आता, अशी जिद्द उमेद असली पाहिजे माणसाला. जिजाबाई भंडाऱ्याची